2024ला महायुतीचं तर 2029ला फक्त भाजपचं सरकार येणार, अमित शहांचं मोठं विधान। तर महाराष्ट्राची निवडणूक देशाच्या राजकारणाची दिशा आणि दशा बदलण्याचंही केलं वक्तव्य। लोकसभा निवडणुकीत 48 पैकी 14 मतदारसंघांमध्ये वोट जिहाद, फडणवीसांचा मवियावर थेट आरोप। मुस्लिमांची ठरवून एकगठ्ठ मतं, मवियाला फडणवीसांचा दावा। निधींच्या प्रस्तावांवरून अजितदादा आणि शिंदेंमध्ये कोल्ड वॉर, शिंदेंच्या मंत्र्यांमुळे वित्त विभागाच्या तिजोरीवर भार, दादांची तक्रार, तर अंथरूण पाहून हातपाय पसरण्याचाही सल्ला। श्रीकांत शिंदेंचे मेहुणे विपुल कदमांना गुहागरमधून उमेदवारी देण्याला रामदास कदमांचा विरोध, त्यांचा पराभव निश्चित, गुहागरमध्ये पाय ठेवणार नसल्याचाही दिला इशारा। लवकरच मुख्यमंत्री सुरक्षा बहीण योजना आणणार, एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा, तर महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना फाशीची शिक्षा देण्याचंही विधान। बदलापूर अत्याचार प्रकरणात शाळा विश्वस्तांचा अटकपूर्व जामीन अर्ज हायकोर्टानं फेटाळला, ट्रस्टींचा शोध पोलिसांना अवघड जात आहे का, कोर्टाचा सवाल। संभाजीराजेंनी माझ्या विरोधात मारेकरी सोडले, ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंचा आरोप। काल पुण्यात हाके आणि मराठा कार्यकर्ते भिडले, हाके दारू प्यायल्याचा मराठा आंदोलकांचा आरोप। मंत्रालयासमोर विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांचं आंदोलन, मंत्रालयाच्या गेटवर शेतकऱ्यांनी फेकले सोयाबीन, शेतकऱ्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात। बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता गोविंद आहुजाकडून मिसफायर, गुडघ्याला लागली गोळी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल, प्रकृती स्थिर असल्याची गोविंदाची माहिती। दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा दणदणीत विजय, 7 गडी राखून बांगलादेशवर मिळवला विजय, सर्वच गोलंदाजांची उत्कृष्ट कामगिरी।